आज भाऊदास जिलाळ यांची जयंती. त्यांचा जन्म म्हणजे आजच्याच दिवशी 7 सप्टेंबर 1822 मध्ये झाला आणि त्यांचे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड होते. भाऊदास जिलाळ एक प्रसिद्ध भारतीय शिक्षक, तज्ज्ञ आणि एक इतिहासकार आणि एक डॉक्टर होते. त्यांनी मुंबई शहराच्या विकासासाठी त्यांनी सर्वात मोठे योगदान दिले. त्यांचे वडील मातीची मूर्ती बनविणारे एक मूर्तिकार होते. भाऊदास जिलाळ हे लहान असतानाच त्यांच्या बुद्धिमत्तेतील चमक पाहून त्यांचा दाखला एका इंग्रजी शाळेत म्हणजे मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात करण्यात आला. परंतु त्याच दरम्यान ते शिक्षण घेत असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे घरची जबाबदारी ही त्यांच्यावर आली. त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना त्याच विद्यालयामध्ये म्हणजे मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. परंतु 1845 मध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांनी स्थापन केलेल्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांनी शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. भाऊदास जिलाळ यांनी 1850 मध्ये आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि 1851 मध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून लोकांची सेवा करायला लागले. मेन आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे कुष्ठरोग, ज्यांना महारोग असे म्हणतात, त्यांच्यावर खष्टनावाच्या औषधांचा शोध भाऊदास जिलाळ यांनी लावला. त्यांचे हे वैदिक शास्त्रातील सर्वात मोठे योगदान आहे आणि म्हणून त्यांना धन्वंतरी असे म्हटले जाते. त्यांच्या या कार्यामुळे आज त्यांच्या जयंती दिनाच्या मनापूर्वक कोटी कोटी नमन.